अशा व्यक्तीवरती प्रेम केलं, ज्या व्यक्तीला माझ्या भावनांची, माझ्या फिलिंगची कदरच नाही. कारण झालं असं माझ्याबरोबर, की जे कारलं असतं ना, ते कारलं कडूच राहतं. मी रोज ते कारलं खात बसलो आणि रोज अपेक्षा केली, की उद्या सकाळनं ते कारलं खाण्यासाठी गोड लागेल. पण प्रेमामध्ये मी चुकलोय. अशा व्यक्तीवरती मी प्रेम केलं, जे कधी माझ्यासाठी म्हणजे एकनिष्ठ राहिलीच नाही. जे मला वाटलं, की तिला तरी आज समजेल माझं प्रेम, तिला माझ्या भावना समजतील. पण नाही, तिच्यासाठी कितीही काही केलं तरी तिला माझ्या भावना, माझ्या फिलिंग समजल्या नाही. मला वाटतं, की यार मी कुठेतरी कमी पडलो असेल तिच्यासाठी प्रेमामध्ये. त्यामुळे तिला माझं प्रेम समजलं नाही. फक्त एक गोष्ट मला समजते, की जर प्रेम करायचं असेल, तर फक्त योग्य व्यक्तीवरती, चुकीची व्यक्ती जर आपल्या आयुष्यामध्ये आली ना, तर प्रेमामध्ये त्रासच सहन करावा लागतो. आणि मला तर आता असं वाटू लागलंय, या जगामध्ये एकनिष्ठ अशी व्यक्ती भेटणं मुश्किल आहे. आणि ज्याला भेटली ना, त्याच्यासारखं नशीब कुणाचंच नाही. अशा व्यक्तीला तुम्ही खरंच सोडू नका. एकनिष्ठ व्यक्ती या जगामध्ये भेटायला आहे ना, नशीबच लागतं. आणि मला वाटतंय माझं तर नशीब कुठेतरी पाणी पितंय. कारण माझ्या आयुष्यामध्ये वाईटच होत चाललंय. कधी चांगलंच झालंच नाही माझ्यासाठी. हां, मी थोडंसं आता त्या गोष्टीला म्हणजे स्टेबल करायला लागलोय. मी त्या गोष्टीला थोडंसं म्हणजे ॲडजस्ट करायला लागलोय, की माझं नशीबच खराब आहे, तर नाईलाज आहे. सहन तर करावा लागणारच आहे.